एनआयचे डीजी सदानंद दाते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैसरन घटनास्थळावर तब्बल 3 तास पाहणी केली आहे। प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयए पथकाकडून बैसरन व्हॅलीमध्ये आढावा घेण्यात आला। एनआयच्या तपासामध्ये नव्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। एनआयचे डीजी सदानंद दाते पाहणी करण्यासाठी पहलगाममध्ये। सदानंद दातेंकडून बैसरन घाटीतील हल्ल्याच्या ठिकाणची पाहणी। एनआयच्या डीजी दाते यांनी आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली। एनआयच्या टीमकडून घटनास्थळाची सखोल तपासणी। एनआयकडून घटनास्थळी फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचं काम। पहलगाम हल्ल्याबाबतच्या तपासात नवी माहिती समोर। हल्ल्याच्या 2 दिवस आधी दहशतवादी बैसरन व्हॅलीत पोहोचले होते। 180 पेक्षा जास्त स्थानिकांची एनआयकडून कसून चौकशी। पहलगामच्या हल्ल्याआधी दहशतवाद्यांकडून 3 ठिकाणांची रेकी। एनआयची माहिती। बेताब व्हॅली आणि अम्युजमेंट पार्कचीही दहशतवाद्यांकडून रेकी। बैसरन व्हॅलीसह आणखी 2 ठिकाणांची देखील रेकी जी आहे ती या दहशतवाद्यांनी केलेली होती। याच अम्युजमेंट पार्कची देखील रेकी दहशतवाद्यांनी केलेली होती। 6 पैकी 3 दहशतवादी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी रेकी केली होती। दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर पळून जाण्यासाठी बैसरन व्हॅलीची निवड केली। एनआयची माहिती। लष्कराकडून शूर रेजिमेंटचा व्हिडिओ प्रसिद्ध। शूर रेजिमेंट देशाच्या संरक्षणात रणगाड्यांसह आघाडीवर।